महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले आणि बीडच्या विकासाला गती मिळायला सुरुवात झाली। दादांनी त्यांचा वादा पूर्ण करण्यासाठी बीडमध्ये अनेक विकास कामांना मंजुऱ्या मिळवून दिल्या। प्रशासन देखील जोमाने कामाला लागले आणि बीडचे चित्र पालटू लागलं। दादांचा दौरा बीडला असला की लगेच प्रशासकीय अधिकारी भल्या पहाटे झोपेतून जागे होऊन अलर्ट व्हायचे। बीड शहर आरशासारखं स्वच्छ व्हायचं। बेशिस्त कामाला शिस्त लावण्याचं काम दादांनी केलं। त्यांच्या निधनानंतर मात्र बीडची परिस्थिती जैसे ती झाली। स्वच्छ बीड सुंदर बीड हा बीड नगर परिषदेचा नारा बीडकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकलाय, मात्र हा नारा केवळ ऐकायलाच मिळालाय। प्रत्यक्षात मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी। शहरभरात जिकडे पाहावं तिकडे कचऱ्याचे साम्राज्य, तुंबलेल्या नाल्या आणि खराब झालेले रस्ते, रस्त्यावर वाहणाऱ्या गटाराचे पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। क्रीडा संकुलच्या बाजूने जाणारा स्टेडियम रोड या रोडची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्याचे काम मागील 2 महिन्यांपासून धीम्या गतीने चालू आहे, ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। विशेषतः सकाळच्या वेळी व्यायामासाठी अनेक ज्येष्ठ मंडळींना या रस्त्याने ये-जा करत असताना कसरत करावी लागते। रस्ता तर खराब आहेच, पण याचबरोबर कचऱ्याचे ढिगारे देखील प्रचंड प्रमाणात साठले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौक आणि पुढे जालना रोड या मार्गावर तर पायी चालणे सुद्धा अत्यंत कठीण झाले। प्रशासनाने जालना रोडचे काम करून मुख्य रस्ता तर भारी बनवलाय, पण रस्त्याच्या दोन्ही बाजूने अर्धवट राहिलेले काम कधी पूर्ण होणार असा संतप्त सवाल आता बीडचे नागरिक विचारतायत। दोन्ही बाजूच्या रोडवरून किंवा कडेने जायचे म्हटल्यास नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। पावसाचे साठलेले पाणी, चिखलाचा अंदाज न येणे आणि त्यातच ठिकठिकाणी पडलेला कचरा यामुळे वाहने स्लिप होऊन छोटे मोठे अपघात रोजचेच झालेत। प्रशासनाने प्रत्यक्ष काम करावे आणि जालना रोडच्या दुतर्फा राहिलेले अर्धवट काम त्वरित पूर्ण करून बीडकरांना या नरक यातनेतून मुक्ती द्यावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून केली जाते। ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे बीडमधील नागरिक सध्या प्रचंड त्रासाला सामोरे जात आहेत। जालना रोडप्रमाणेच शहरातील इतर भागातही हीच परिस्थिती आहे। आनंदवाडी ग्रामपंचायत परिसरातील सिद्धिविनायक पार्क, सीताई पार्क, सुमतीनगर आणि कॅनल रोड भागातील नागरिक कचऱ्याच्या समस्येने त्रस्त झालेले आहेत। शहरातील कॅनल रोड, शिंदेनगर परिसरातील घंटागाड्या बंद असल्याने जमा होणारा कचरा नागरिक सर्रास आनंदवाडी परिसरात आणून टाकतात। परिणामी कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे विविध आजारांचा धोका निर्माण झालाय। सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिला भगिनींना या कचऱ्यामुळे तोंड दाबून चालण्याची वेळ आली आहे। तसेच कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढलाय, त्यामुळे या कचऱ्याची योग्य विल्हेवाट तात्काळ लावावी अशी मागणी आनंदवाडी प्रशासक समितीचे अध्यक्ष नाना देवकते यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे। अशीच परिस्थिती शहरातील संत नामदेवनगर ITI मागची बाजू म्हणजेच राजीव गांधी चौक ते भक्ती कंस्ट्रक्शनकडे जाणारा रस्ता मात्र चांगला करण्यात आला आहे, पण या रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा खड्डा आणि धोकादायक खड्डा तसाच सोडण्यात आला आहे। या खड्ड्यामध्ये अनेक विद्यार्थी व नागरिक पडून दुखापत झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। मुख्य रस्त्यावर धोकादायक अशी DP देखील आहे, ज्या DPच्या आजूबाजूस कसलीही सुरक्षितता नसल्याचे दिसून येते। त्यामुळे परिसरातील लहान बालके किंवा पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो। प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे बीड शहर आणि परिसरातील रस्ते मृत्यूचा सापळा बनलेत। अर्धवट राहिलेले रस्ते पूर्ण करावेत, धोकादायक खड्डे बुजवावेत आणि कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावून शहरवासियांची या त्रासातून मुक्तता करावी अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे। असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकांच्या टीव्हीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।